सर्वांना नमस्ते. TET पेपर 1 व 2 तसेच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त इयत्ता 7वी विषय भूगोल याचे महत्त्वाची प्रश्नोत्तरे आज आपण इथे पाहणार आहोत. ही प्रश्नोत्तरे अतिशय महत्त्वाची असल्याने ही पाठच करा. गरज पडल्यास व्हिडिओ पुन्हा पहा. मात्र ही प्रश्नोत्तरे पाठच करा, याचा नक्कीच आपणास परीक्षेमध्ये फायदा होईल. चला तर मग सुरू करूया. प्रश्न पहिला, पृथ्वी स्वतःभोवती कोणत्या दिशेने फिरते? पर्याय 1 पूर्वेकडून पश्चिमेकडे, 2 पश्चिमेकडून पूर्वेकडे, 3 उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि 4 दक्षिणेकडून उत्तरेकडे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पश्चिमेकडून पूर्वेकडे. प्रश्न व्यवस्थित पहा आणि ती दिशाही व्यवस्थित लक्षात ठेवा. येथे फसण्याची शक्यता दाट असते. पृथ्वी स्वतःभोवती कोणत्या दिशेने फिरते असं विचारले आणि त्याचं उत्तर आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे. पूर्वेकडून पश्चिमेकडे नाही, पश्चिमेकडून पूर्वेकडे ही दिशा व्यवस्थित लक्षात ठेवा. प्रश्न दुसरा, पृथ्वीच्या परिवलनासाठी सुमारे किती तास लागतात? पर्याय 1 48 तास, 2 72 तास, 3 24 तास आणि 4 12 तास. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 24 तास. पृथ्वीच्या परिवलनासाठी सुमारे 24 तासांचा कालावधी लागतो. प्रश्न तिसरा, खालीलपैकी योग्य विधान निवडा. पर्याय 1 चंद्राचा परिवलन व परिभ्रमण कालावधी सारखा आहे. 2 चंद्राला अक्षीय व कक्षीय गती आहे. 3 पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवसाच्या स्वरूपात कालगणना करणे शक्य झाले आहे. आणि पर्याय 4 वरील सर्व. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. चंद्राला परिवलन व परिभ्रमण करण्यासाठी सारखाच कालावधी लागतो. चंद्राला अक्षीय आणि कक्षीय दोन्ही प्रकारची गती असते आणि पृथ्वीचं जे परिवलन होतं त्याच्यामुळे दिवसाच्या स्वरूपामध्ये कालगणना करणं आपल्याला शक्य झालेलं आहे. हे सर्व बरोबर आहे, इथे लक्षात ठेवा. प्रश्न चौथा, जेव्हा चंद्र पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो त्या स्थितीस चंद्राची कोणती स्थिती म्हणतात? पर्याय 1 उपभू, 2 अपभू, 3 सुपभू आणि 4 कुपभू. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उपभू. प्रश्न पाचवा, जेव्हा चंद्र पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो तेव्हा त्यास चंद्राची कोणती स्थिती म्हणतात? पर्याय 1 उपभू, 2 अपभू, 3 सुपभू आणि 4 कुपभू. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अपभू. इथे ह्या दोन्ही कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. चंद्राची म्हणजे चंद्र आणि पृथ्वी यांच्यामध्ये जे अंतर असतं त्याच्यानुसार या दोन स्थिती असतात. एक उपभू आणि दुसरी अपभू. या दोन स्थिती असतात. बाकीचे जे तिसरा आणि चौथा पर्याय दिलेले आहेत प्रश्न 4 आणि 5 मध्ये ते असेच दिलेले आहेत. त्या अवस्था नसतात. दोनच अवस्था असतात. एक असते उपभू आणि दुसरे असते अपभू. उपभू म्हणजे चंद्र आणि पृथ्वी यांच्यामधलं अंतर हे सर्वात जवळ असतं, ती स्थिती. हे अंतर साधारणतः 3,56,000 किलोमीटर एवढं असतं. दुसरी अवस्था म्हणजे अपभू अवस्था. जेव्हा चंद्र आणि पृथ्वी हे एकमेकापासून जास्तीत जास्त दूर असतात, त्यांच्यातलं अंतर वाढलेलं असतं, ती स्थिती. ते वाढलेलं अंतर सुमारे 4,07,000 किलोमीटर इतपत असतं, हे इथे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6, शुद्ध व वद्य अष्टमीच्या दिवशी चंद्र, पृथ्वी, सूर्य यामध्ये किती अंशाचा कोन असतो? पर्याय 1 180 अंश, 2 360 अंश, 3 90 अंश आणि पर्याय क्रमांक 4 45 अंश. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 90 अंश. शुद्ध व वद्य अष्टमीच्या दिवशी चंद्र, पृथ्वी, सूर्य यांच्यामध्ये 90 अंशाचा कोन असतो, हे इथे लक्षात ठेवा. प्रश्न 7, चंद्राची परिभ्रमण कक्षा
पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे किती अंशाचा कोन करते? पर्याय 1 10 अंश, 2 50 अंश, 3 90 अंश आणि पर्याय क्रमांक 4 5 अंश. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 5 अंश. अगदी डिटेलमध्ये पाहिजे असेल तर 5 अंश 8 मिनिट इतपत त्या अंशामधला कोन असलेला चंद्राच्या परिभ्रमण कक्ष आणि पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेमध्ये 5 अंश 8 मिनिट इतक्या अंशाचा कोन असलेला आपल्याला पाहायला भेटेल. प्रश्न 8. योग्य विधान निवडा. पर्याय 1 प्रत्येक अमावस्येला सूर्य, चंद्र, पृथ्वी यांना जोडणाऱ्या रेषेत 0 अंशाचा कोन असतो. 2 प्रत्येक पौर्णिमेला सूर्य, चंद्र, पृथ्वी यांना जोडणाऱ्या रेषेत 180 अंशचा कोन असतो. पर्याय 3 प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेला ग्रहण होत नाही. आणि पर्याय 4 वरील सर्व. यातील योग्य विधान निवडायला सांगितलेलं आहे आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. म्हणजे प्रत्येक अमावस्येला सूर्य, चंद्र, पृथ्वी यांना जोडणारी जी रेषा असते त्याच्यामध्ये 0 अंशाचा कोन असतो. प्रत्येक पौर्णिमेला सूर्य, चंद्र, पृथ्वी यांना जोडणाऱ्या रेषेमध्ये 180 अंशाचा कोन असतो. आणि प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेला ग्रहण होत नाही हे इथे लक्षात ठेवावं. प्रश्न 9. सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते, त्यामुळे कोणते ग्रहण होते? पर्याय 1 सूर्यग्रहण, 2 चंद्रग्रहण, 3 दोन्ही बरोबर, 4 दोन्ही चूक. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सूर्यग्रहण. प्रश्न 10. सूर्य दाट सावलीने पूर्णपणे झाकारतो त्यास कोणते सूर्यग्रहण म्हणतात? पर्याय 1 खंडग्रास, 2 खग्रास, 3 कंकणाकृती, 4 वरीलपैकी नाही. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 खग्रास. प्रश्न 11. सूर्यबिंब अंशतः ग्रासलेले दिसते त्यास कोणते सूर्यग्रहण म्हणतात? पर्याय 1 खंडग्रास, 2 खग्रास, 3 कंकणाकृती आणि 4 वरीलपैकी नाही. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 खंडग्रास. प्रश्न 12. पृथ्वीवरील अगदी थोड्या भागातून सूर्याची फक्त प्रकाशमान कडा एखाद्या वर्तुळाप्रमाणे दिसते त्यास कोणते सूर्यग्रहण म्हणतात? पर्याय 1 खंडग्रास, 2 खग्रास, 3 कंकणाकृती आणि 4 वरीलपैकी नाही. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कंकणाकृती. हे जरा इथं व्यवस्थित लक्षात ठेवा. सूर्यग्रहणाचे प्रकार तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न निर्माण झालेले आहेत. याच्यामध्ये सूर्य जेव्हा पूर्णपणे झाकला जातो तेव्हा खग्रास सूर्यग्रहण असतं. दुसरं म्हणजे सूर्य अंशतः झाकला जातो, सूर्याचा एखादा भाग झाकला जातो, सूर्य अंशतः झाकला जातो तेव्हा खंडग्रास सूर्यग्रहण असतं. आणि सूर्याची फक्त प्रकाशमान कडा वर्तुळाप्रमाणे किंवा काकणाप्रमाणे दिसते तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण असतं. म्हणजे सूर्याचा मधला भाग पूर्णपणे झाकलेला असतो आणि सूर्याची बाजूची जी कडा आहे काकणासारखी कडा ती मात्र प्रकाशमान दिसत असते, त्यावेळेला कंकणाकृती सूर्यग्रहण होत असतं. हे इथे व्यवस्थित लक्षात ठेवावं. एकदा ही कन्सेप्ट लक्षात आली तर याच्यावरचे प्रश्न सहजरित्या आपल्याला सुटू शकतात. त्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहावं. प्रश्न 13. खालीलपैकी योग्य विधान निवडा. पर्याय 1 सूर्यग्रहण व चंद्रग्रहण या केवळ खगोलीय स्थिती आहेत. 2 यात शुभ अशुभ असे काहीही नसते. 3 सूर्य, पृथ्वी आणि चंद्र विशिष्ट स्थितीत येण्याचा हा केवळ खगोलीय परिणाम आहे. पर्याय 4 वरील सर्व बरोबर. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व बरोबर. सूर्यग्रहण व चंद्रग्रहण ह्या खगोलीय स्थिती आहेत. यांच्यामध्ये
शुभ अशुभ असं काही नसतं. बरेचसे गैरसमज आपल्यामध्ये त्या दृष्टिकोनातून निर्माण झालेले आहेत. त्यातून हे विधान लक्षात ठेवावं. सूर्य, पृथ्वी, चंद्र हे एका विशिष्ट स्थितीमध्ये येण्याचा तो एक फक्त खगोलीय परिणाम असतो, हे इथे लक्षात ठेवावं. प्रश्न 14वा. चंद्र एखाद्या ताऱ्यासमोरून किंवा ग्रहासमोरून जातो, अशा वेळी ती खगोलीय वस्तू लुप्त होते, याला काय म्हणतात? पर्याय 1 पिदान, 2 अधिक्रमण, 3 वरील दोन्ही, 4 वरील दोन्ही नाही. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पिदान. चंद्र एखाद्या ताऱ्यासमोरून किंवा ग्रहासमोरून जात असताना ती खगोलीय वस्तू लुप्त होत असते, दिसत नाही, त्यावेळेला त्याला काय म्हणायचं? तर त्याला पिदान म्हणायचं, हे इथं लक्षात ठेवा. प्रश्न 15वा. पृथ्वी आणि सूर्य यांच्या रेषेत बुध किंवा शुक्र यातील एखादा अंतर्ग्रह आला तर त्यास काय म्हणतात? पर्याय 1 पिदान, 2 अधिक्रमण, 3 वरील दोन्ही आणि 4 वरील दोन्ही नाही. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अधिक्रमण. पिदान व अधिक्रमण ह्या दोन्ही कन्सेप्ट जरा व्यवस्थित लक्षात ठेवा, जेणेकरून याच्यावरचा प्रश्न तुमचा चुकणार नाही. प्रश्न 16वा. खग्रास सूर्यग्रहण हे खालीलपैकी काय आहे? पर्याय 1 पिदान, 2 अधिक्रमण, 3 वरील दोन्ही, 4 वरीलपैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पिदान. खग्रास सूर्यग्रहण हे पिदान असते, हे इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे चंद्र एखाद्या ताऱ्यासमोरून किंवा ग्रहासमोरून जात असतो तेव्हा ती खगोलीय वस्तू लुप्त होते, त्याला पिदान म्हणतात. आणि खग्रास सूर्यग्रहण हे एक प्रकारे काय आहे? पिदान आहे, हे इथं लक्षात ठेवा. खग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय? आपण पाहिलं होतं पहा, सूर्य पूर्णपणे झाकला जातो त्यावेळेला खग्रास सूर्यग्रहण होत असतं, हे इथे तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न 17वा. भरती ओहोटीचे एक चक्र पूर्ण होण्यास किती वेळ लागतो? पर्याय 1 24 तास 25 मिनिटे, 2 48 तास 25 मिनिटे, 3 12 तास 25 मिनिटे, 4 6 तास 25 मिनिटे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 12 तास 25 मिनिटे, हे ते लक्षात ठेवा. पुढील प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी योग्य विधान निवडा. पर्याय 1 भरती ओहोटीचा सूर्य, चंद्र व पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती व किरणोत्सर्गी बल यांच्याशी संबंध असतो. पर्याय 2 किरणोत्सर्गी बल गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध दिशेने कार्य करत असते. पर्याय 3 दोन्ही बरोबर. पर्याय 4 दोन्ही चूक. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दोन्ही बरोबर. प्रश्न 19. खालीलपैकी बरोबर विधान निवडा. पर्याय 1 ज्या वेळेस 0° रेखावृत्तावर भरती असते त्यावेळेस त्याच्या विरुद्ध बाजूला असलेल्या 180° रेखावृत्तावरतीही भरती असते. पर्याय 2 सर्वसाधारणपणे अमावास्येला व पौर्णिमेला सर्वात मोठी भरती असते. पर्याय 3 अष्टमीच्या दिवशी येणारी भरती नेहमीपेक्षा लहान असते. आणि पर्याय 4 वरील सर्व बरोबर. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व बरोबर. ज्या वेळेला 0° रेखावृत्तावरती भरती येते त्याच्या विरुद्ध असलेला 180° रेखावृत्त आहे त्याच्यावरती पण भरती येत असते. नेहमी लक्षात ठेवा, ज्या रेखावृत्तावरती भरती येते त्याच्या विरुद्ध बाजूला जे रेखावृत्त आहे त्याच्यावरती पण त्यावेळेला भरती आलेलीच असते. दुसरं म्हणजे अमावास्येला आणि पौर्णिमेला ही सर्वसाधारणपणे सगळ्यात मोठी भरती असते आणि अष्टमीच्या दिवशी जी भरती येते ती साधारणतः सर्वात लहान असते, हे इथे लक्षात ठेवा. प्रश्न 20. योग्य जोडी ओळखा. पर्याय 1 उदानाची भरती ओहोटी अमावस्या पौर्णिमेला. 2 भांगाची भरती ओहोटी शुक्ल व कृष्ण पक्षातील अष्टमीला. पर्याय 3 दोन्ही बरोबर. पर्याय 4 दोन्ही चूक. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दोन्ही बरोबर. उदानाची भरती ओहोटी ही अमावस्येला व पौर्णिमेला येत असते,
तर भांगाची भरती ओहोटी ही शुक्ल व कृष्ण पक्षातील अष्टमीला येत असते, हे इथे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 21. भांगेची भरती सरासरीपेक्षा डॅश डॅश असते, तर ओहोटी सरासरी ओहोटीपेक्षा डॅश डॅश असते. पर्याय 1 लहान मोठी, 2 मोठी लहान, 3 लहान लहान, 4 मोठी मोठी. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लहान मोठी. म्हणजे भांगेची भरती ही सरासरी भरतीपेक्षा लहान असते, तर ओहोटी ही सरासरी ओहोटीपेक्षा मोठी असते, हे इथे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी योग्य विधान निवडा. पर्याय 1 भरती ओहोटीच्या वेळी पाण्याच्या पातळीतल्या फरकास भरती ओहोटीची कक्षा म्हणतात. 2 खुल्या समुद्रात ही कक्षा केवळ 30 सेंटीमीटर असते. 3 द्वीपकल्पाच्या किनारी भागात ही कक्षा सुमारे 100 ते 150 सेंटीमीटर असू शकते. 4 वरील सर्व बरोबर. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व बरोबर. भरती ओहोटीच्या वेळी पाण्याच्या पातळीतल्या फरकास भरती ओहोटीची कक्षा म्हणतात. ही कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. खुल्या समुद्रात ही कक्षा 30 सेंटीमीटर, तर द्वीपकल्पीय भागाच्या किनारी भागात ती 100 ते 150 किलोमीटर इतके असते, हे इथे लक्षात ठेवा. प्रश्न 23. जगात सर्वाधिक भरती ओहोटीची कक्षा कोठे आहे? पर्याय 1 पोरबंदर, 2 फंडीच्या उपसागरात, 3 अंदमान आणि 4 पनामा कालव्यात. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फंडीच्या उपसागरात. फंडीचा उपसागर याच्यामध्ये ही कक्षा 1600 म्हणजे 1600 सेंटीमीटर इतकी असते आणि ती जगातील सर्वात जास्त भरती ओहोटीची कक्षा आहे, हे ते लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 24. भारतात सर्वात मोठी भरती ओहोटीची कक्षा कोठे आहे? पर्याय 1 फंडीच्या उपसागरात, 2 अंदमान, 3 पोरबंदर आणि 4 चेन्नई. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पोरबंदर. पोरबंदर या ठिकाणी 1100 सेंटीमीटर इतकी ही भरती ओहोटीची कक्षा आहे आणि ती भारतातील सर्वात जास्त भरती ओहोटीची कक्षा असलेलं ठिकाण आहे पोरबंदर. 1100 सेंटीमीटर कक्षा, हे इथे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 25. भरती ओहोटीचे कोणते परिणाम होतात? पर्याय 1 भरतीच्या पाण्याबरोबर मासे खाडीत येतात, त्याचा फायदा मासेमारीसाठी होतो. 2 भरती ओहोटीच्या क्रियेमुळे वीज निर्माण करता येते. 3 भरती ओहोटीमुळे तीव्राची वने, किनारी भागातील जैवविविधता इत्यादींचा विकास व जतन होते. 4 वरील सर्व. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. भरतीच्या पाण्याबरोबर मासे हे खाडीमध्ये येत असतात, त्यामुळे साहजिकच आहे मासेमारीसाठी त्याचा फायदा होतो. भरती ओहोटीची जी क्रिया होते त्याच्यावर आधारित वीज निर्माण करता येत असते. 3 म्हणजे भरती ओहोटीमुळे तीव्राची वने असतील किंवा किनारी भागातील जैवविविधता असेल, तिचा विकास आणि जतन करण्यासाठी फायदा होत असतो, हे इथे लक्षात ठेवावं. अजूनही कुणी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करावा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहजरित्या पोहोचतील. त्यासोबतच व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक करा, कमेंट करा व ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचणं आवश्यक आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्याचबरोबर तुम्ही जर का याच्यापूर्वीचे माझे व्हिडिओ पाहिले नसतील तर त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. वेगळ्या इयत्तांच्यावरती, वेगळ्या विषयांच्यावरती तुम्हाला असेच प्रश्नोत्तरे स्वरूपामध्ये व्हिडिओ तिथे पाहायला भेटतील, तेही तुम्ही अवश्य पाहावेत. चला तर मग पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 26. किनारी भागात साधारणपणे 24 तासातून किती वेळा भरती येते? पर्याय 1 2 3 आणि 4. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वेळा. भरती ही
दोन भरतींच्या मध्ये सुमारे 12 तास 25 मिनिटे इतका वेळ असतो. त्यामुळे साहजिकच आहे 24 तासामध्ये साधारणतः 2 वेळा ही किनारी भागामध्ये भरती येत असते, इथे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 27. वाऱ्यामुळे सागरजल ढकलले जाते व पाण्यावर तरंग निर्माण होतात, त्यांना काय म्हणतात? पर्याय 1 कक्षा, 2 तर, 3 लाटा, 4 वरीलपैकी नाही. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लाटा. प्रश्न 28. खालीलपैकी योग्य विधान निवडा. लाटेच्या उंच भागाला शीर्ष तर खोलगट भागाला द्रोणी म्हणतात. 2 लाटेची लांबी, उंची व वेग वाऱ्यावर अवलंबून असतो. 3 लाटेच्या पाण्याचे वहन न होता पाण्यातील ऊर्जेचे वहन होते. आणि पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. लाट जेव्हा येत असते तेव्हा लाटेचा जो उंच भाग असतो त्याला शीर्ष म्हटलं जातं आणि सगळ्यात खालचा जो खोलगट भाग असतो त्याला द्रोणी म्हटलं जातं. लाटेची लांबी, उंची आणि वेग ही वाऱ्यावरती अवलंबून असते, हे इथे लक्षात ठेवा. त्याचबरोबर लाटेतून पाण्याचं कधीही वहन होत नसतं, पाणी आहे तिथंच असतं. फक्त पाण्यातील जी ऊर्जा आहे त्याचं वहन पुढे पाठीमागे होत असतं, हे इथे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 29. कोणत्या साली त्सुनामी लाटांनी भारताच्या पूर्व किनारपट्टीला व श्रीलंकेला तडाखा बसला होता? पर्याय 1 2001, पर्याय 2 2002, पर्याय 3 2003 आणि पर्याय 4 2004. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2004. 2004 साली इंडोनेशियातील सुमात्रा बेटाजवळ एक खूप मोठा भूकंप झाला होता आणि त्याच्यातून त्सुनामी लाटा निर्माण झाल्या आणि त्याचा तडाखा हा भारताच्या पूर्व किनारपट्टीस त्याबरोबरच श्रीलंकेला बसलेला होता, येथे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 30. चुकीची जोडी ओळखा. पर्याय 1 विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा 0° ते 5° उत्तर दक्षिण अक्षवृत्त. पर्याय 2 मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा 25° ते 35° अक्षवृत्ते दोन्ही गोलार्धात. पर्याय 3 उपध्रुवीय कमी दाबाचे पट्टे 55° ते 65° अक्षवृत्ते दोन्ही गोलार्धात. आणि पर्याय 4 ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे 90° ते 100° अक्षवृत्ते दोन्ही गोलार्धात. ह्यातील चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 4 ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे 90° ते 100° अक्षवृत्ते दोन्ही गोलार्धात. 90° ते 100° अक्षवृत्ते नव्हे तर 80° ते 90° अक्षवृत्ते दोन्ही गोलार्धात इथे ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे असतात, हे इथे लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 90° अक्षवृत्त हा शेवटचा अक्षवृत्त असतो दोन्ही गोलार्धामध्ये. त्यामुळे 90च्या पुढे जर का 100° पर्यंत चौथ्या पर्यायामध्ये दिला असेल तर त्यावरून सुद्धा तुम्ही ती जोडी चुकीची आहे हे सहजपणे ओळखू शकता. प्रश्न क्रमांक 31. खालीलपैकी योग्य विधान निवडा. पर्याय 1 हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो. 2 जास्त तापमान असेल तर हवेचा दाब कमी असतो. 3 हवेच्या दाबपट्ट्याचा अक्षवृत्तीय विस्तार मर्यादित असतो. आणि 4 वरील सर्व. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. मी प्रश्न तयार करत असताना जे पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायांच्यावरती सुद्धा स्वतंत्रपणे प्रश्न निर्माण होऊ शकतात, हे इथं आवर्जून लक्षात ठेवा. जसं की पहा, पहिला पर्याय दिला आहे हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो. इथे प्रश्न निर्माण होऊ शकतो की हवेचा दाब उंचीनुसार काय होतो. पर्याय देतील दाब वाढतो, दाब कमी होतो, दाब समान राहतो. तर त्याचं योग्य उत्तर काय येतं तर हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो. किंवा दुसरा पर्याय बघा, जास्त तापमान असेल तर हवेचा दाब कमी असतो. इथे प्रश्न तयार करतील जास्त तापमान असेल तर हवेचा दाब डॅश डॅश असतो. पर्यायामध्ये देतील कमी, जास्त, समान. त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे तर हवेचा दाब कमी असतो हे तिथे असणार आहे. म्हणजेच काय, जे पर्याय दिलेत त्याच्यावरती सुद्धा स्वतंत्र प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्या दृष्टिकोनातून ते पर्यायसुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवावेत. प्रश्न 32. सूर्याच्या भासमान परिभ्रमणात
दाबपट्ट्यातील बदल 5 अंश ते 7 अंश उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे सरकतात याला काय म्हणून ओळखले जाते? पर्याय 1 हवादाब पट्ट्याचे आंदोलन, 2 हवादाब पट्ट्याचे भ्रमण, 3 हवादाब पट्ट्याचे संकलन आणि 4 हवादाब पट्ट्याचे आक्रमण. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हवादाब पट्ट्याचे आंदोलन. सूर्याच्या भासमान परिभ्रमणात दाबपट्ट्यातील बदल हे 5 अंश ते 7 अंश उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे सरकतात, त्याला हवादाब पट्ट्याचे आंदोलन असे म्हणले जाते. प्रश्न क्रमांक 33 समान हवेचा दाब असलेली ठिकाणे ज्या रेषेने नकाशावर जोडलेली असतात त्या रेषेला काय म्हणतात? पर्याय 1 समताप रेषा, 2 समदाब रेषा, 3 समाद्र रेषा, 4 वरीलपैकी नाही. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 समदाब रेषा. समान हवेचा दाब असलेली रेषा जोडणारी रेषा समदाब रेषा, समान तापमान असलेली ठिकाणे जोडणारी रेषा समताप रेषा. या दृष्टिकोनातून तुम्ही ते लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 34 खालील योग्य विधान निवडा. पर्याय 1 समुद्र सपाटीवर हवेचा दाब हा 1013.2 मिलीबार एवढा असतो. पर्याय 2 साधारणपणे प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर 100 किलो हवेचा दाब असतो. पर्याय 3 हवेचा दाब मिलीबारमध्ये मोजतात, त्यासाठी हवादाब मापक उपकरण वापरतात. आणि पर्याय 4 सर्व बरोबर. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सर्व बरोबर. समुद्र सपाटीवर हवेचा दाब हा 113.2 मिलीबार एवढा असतो. साधारणपणे पृथ्वीवरची प्रत्येक व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीच्या डोक्यावर 100 किलो हवेचा दाब असतो आणि हवेचा दाब मिलीबारमध्ये मोजतात आणि त्यासाठी हवादाब मापक उपकरण वापरतात, हे इथे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 35 वाऱ्याचा वेग कोणत्या परिमाणात मोजतात? पर्याय 1 किलोमीटर प्रति तास, 2 मीटर प्रति तास, 3 किलोमीटर प्रति मिनिट, 4 मीटर प्रति मिनिट. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 किलोमीटर प्रति तास. वाऱ्याचा दाब हा किलोमीटर प्रति तास या परिमाणामध्ये मोजतात, हे ते लक्षात ठेवा. आणि किलोमीटर प्रति तास यालाच नॉट्स असेही म्हणतात, असे लक्षात ठेवा. पर्यायामध्ये जर का तुम्हाला नॉट्स असा पर्याय दिला असेल तर तोही बरोबर येतो, त्या दृष्टिकोनातून ते तिथे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 36 हवेच्या दाबाचे खालीलपैकी कोणते परिणाम होतात? पर्याय 1 वाऱ्यांची निर्मिती, 2 आरोह पर्जन्याची निर्मिती, 3 श्वसन क्रियेवर परिणाम, 4 वरील सर्व. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. हवेच्या दाबामुळे वाऱ्यांची निर्मिती होते, आरोह पर्जन्याची निर्मिती होते, त्याबरोबरच आपली जी श्वसन क्रिया चालत असते त्याच्यावर सुद्धा परिणाम होत असतो. प्रश्न क्रमांक 37 ग्रहीय वाऱ्यामध्ये कशाचा समावेश होतो? पर्याय 1 पूर्वीय वारे, 2 पश्चिमी वारे, 3 ध्रुवीय वारे, 4 वरील सर्व. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. ग्रहीय वाऱ्यांच्यामध्येच पूर्वीय वारे, पश्चिमी वारे आणि ध्रुवीय वारे यांचा समावेश होत असतो. ग्रहीय वारे म्हणजे काय? तर जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वर्षभर जे वारे वाहत असतात त्यांना ग्रहीय वारे असे म्हटले जाते. प्रश्न 38 40 अंश दक्षिण अक्षवृत्तापलीकडे अतिशय वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? पर्याय 1 भरजणारे 40, 2 गरजणारे 40, 3 खवरलेले 40, 4 किंचारणारे 40. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गरजणारे 40. 40 अंश दक्षिण अक्षवृत्तापुढे पलीकडे जे अतिशय वेगवान वारे वाहत असतात त्यांना गरजणारे 40 असं म्हटलं जातं. इथे लक्षात ठेवा की उत्तर गोलार्धापेक्षा दक्षिण गोलार्धामध्ये जलभाग हा जास्त आहे, म्हणजे पाण्याचा भाग जास्त आहे. भूपृष्ठाचा उंच सकलपणाचे अडथळे तिथे अतिशय कमी होतात. त्यामुळे वाऱ्यावर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण नसल्याने दक्षिण गोलार्धात उत्तर गोलार्धापेक्षा जास्त वेगाने वारे वाहत असतात.
त्याच्यातून काही अवस्था निर्माण होतात, त्यांची नावं तुम्हाला दिलेली आहेत. 40° दक्षिण अक्षरता पलीकडे अतिशय वेगाने जे वारे वाहतात त्यांना गरजणारे 40 असं म्हटलं जातं. प्रश्न 39. 50° दक्षिण अक्षांशाच्या भागात वादळाच्या वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? पर्याय 1 भरजणारे 50, 2 गरजणारे 50, 3 खवळलेले 50, 4 किंचाळणारे 50. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 खवळलेले 50. प्रश्न 40. 60° दक्षिण अक्षांशाभोवती वारे वादळाच्या वेगाबरोबर प्रचंड आवाजाने वाहतात त्यांना काय म्हणतात? पर्याय 1 भरजणारे 60, 2 गरजणारे 60, 3 खवळलेले 60 आणि 4 किंचाळणारे 60. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 किंचाळणारे 60. हे 3 गोष्टी वेगळ्या आहेत बघा. दक्षिण अक्षवृत्तामध्येच 40°, 50° आणि 60° या ठिकाणी जे वेगाने वारे वाहतात त्यांना दिलेली ही नावे आहेत. अंशानुसार तुम्हाला पुढचं 40, 50, 60 यावरून ते लक्षात येऊ शकतं. फक्त काय आहे, 40° म्हटलं की गरजणारे 40, 50° दक्षिण म्हटलं की खवळलेले 50 आणि 60° दक्षिण म्हटलं की किंचाळणारे 60. हे व्यवस्थित जरा लक्षात ठेवा जेणेकरून याच्यावरचा प्रश्न आपला चुकणार नाही. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 41. दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? पर्याय 1 खारे वारे, 2 मतलई वारे, 3 भूमीय वारे आणि 4 वरीलपैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 खारे वारे. दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणारे वारे त्यांना खारे वारे म्हणतात. समुद्राकडून जमिनीकडे, समुद्र हा खारा असतो त्यामुळे खारे वारे असं या पद्धतीनं लक्षात ठेवायला तुम्हाला सोपं जाईल. दुसरं म्हणजे ह्या खारे वाऱ्यांनाच सागरी वारे असे पण म्हणतात, हे तिथे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 42. रात्री जमिनीवरून समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? पर्याय 1 खारे वारे, 2 मतलई वारे, 3 सागरी वारे आणि 4 वरीलपैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मतलई वारे. बघा, खारे वारे हे दिवसा वाहत असतात, मतलई वारे हे रात्री वाहत असतात. खारे वारे हे समुद्राकडून जमिनीकडे वाहतात, तर मतलई वारे जमिनीवरून समुद्राकडे वाहत असतात. हे जरा व्यवस्थित इथे लक्षात ठेवा. आणि ह्या मतलई वाऱ्यांनाच भूमीय वारे असे पण म्हणतात. जसं खारे वाऱ्यांना सागरी वारे, सागर हा खारा असतो त्यामुळे खारे वारे सागरी वारे, आणि मतलई वाऱ्यांनाच भूमीय वारे, कारण ते जमिनीकडून समुद्राकडे वाहत असतात त्यामुळे ते भूमीय वारे. ही नावं जरा व्यवस्थित तिथे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 43. स्थानिक वारे व प्रदेशाविषयी योग्य जोडी ओळखा. पर्याय 1 लू थरचे वाळवंट, 2 सिमूम सहारा आणि अरेबियन वाळवंट, 3 चिनूक रॉकी पर्वत, 4 वरील सर्व. हे जी योग्य जोडी आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. लू वारे हे थरच्या वाळवंटामध्ये वाहतात, सिमूम वारे हे सहारा आणि अरेबियन वाळवंटामध्ये राहतात, तर चिनूक वारे हे रॉकी पर्वतामध्ये वाहत असतात, हे ते लक्षात ठेवा. प्रश्न 44. स्थानिक वारे व वाऱ्यांचे स्वरूप याविषयी योग्य जोडी ओळखा. पर्याय 1 फॉन उष्ण व कोरडे, 2 बोरा थंड व कोरडे, 3 चिनूक उबदार व कोरडे, 4 वरील सर्व. याचे योग्य उत्तर आहे वरील सर्व. फॉन वारे हे उष्ण कोरडे असतात, बोरा वारे हे थंड आणि कोरडे असतात, तर चिनूक वारे हे उबदार आणि कोरडे असतात, हे ते लक्षात ठेवा. ही प्रश्न क्रमांक 43 आणि 44मध्ये दिलेली सर्व जी वारे आहेत ती स्थानिक वारे आहेत. त्याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो, खालीलपैकी कोणते स्थानिक वारे आहेत अशा पद्धतीने. तर ती नावंसुद्धा लक्षात ठेवा. लू, सिमूम, चिनूक, फॉन, बोरा ही सगळी स्थानिक वारे आहेत, हे इथं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 45. हवेची स्थिती दर्शवणाऱ्या नकाशात आवर्तांचा केंद्रभाग कोणत्या अक्षराने दाखवतात? पर्याय 1 एल, 2 एन, 3 एम
आणि 4 पी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 यल. हवेची स्थिती दर्शवणारा जो नकाशा असतो त्यामध्ये आवर्तांचा केंद्रभाग हा यल अक्षराने दाखवतात, हे इथे लक्षात ठेवा. आणि आवर्त म्हणजे काय, तर चक्रीवादळ, हे इथे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 46. पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागात जपान, चीन, फिलिपाईन्स इत्यादी देशांच्या किनाऱ्यालगत निर्माण होणाऱ्या वादळांना काय म्हणतात? पर्याय 1 टायफून, 2 हरिकेन्स, 3 टायगर, 4 वरीलपैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 टायफून. पॅसिफिक महासागराचा जो पश्चिम भाग आहे तेथील जपान, चीन, फिलिपाईन्स हे जे देश आहेत त्यांच्या किनाऱ्यालगत जे वादळ निर्माण होत असतं त्याला टायफून असं म्हटलं जातं. साधारणतः जून ते ऑक्टोंबर या कालखंडामध्ये हे टायफून वादळ निर्माण होत असतं, हे इथे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 47. कॅरेबियन समुद्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांना काय म्हणतात? पर्याय 1 टायफून, 2 हरिकेन्स, 3 टायगर, 4 वरीलपैकी नाही. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हरिकेन्स. कॅरेबियन समुद्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांना हरिकेन्स म्हणतात. प्रश्न 48. हवेची स्थिती दर्शवणाऱ्या नकाशात प्रत्यावर्तांचा केंद्रभाग कोणत्या अक्षराने दाखवतात? पर्याय 1 पी, 2 ओ, 3 एच आणि 4 व्ही. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 एच. हवेची स्थिती दर्शवणाऱ्या नकाशात प्रत्यावर्तांचा केंद्रभाग हा एच अक्षराने दाखवतात, हे इथे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 49. हवा प्रसरण पावली की डॅश डॅश. येथे रिकामी जागा भरायचे. पर्याय 1 घन होते, 2 विरळ होते, 3 नाहीशी होते, 4 दमट होते. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विरळ होते. हवा प्रसरण पावली की विरळ होते. प्रश्न 50. वारे हवेच्या जास्त दाबाकडून डॅश डॅश. येथेही रिकामी जागा भरायचे. पर्याय 1 आणखी जास्त हवेच्या दाबाकडे वाहतात, 2 थंड हवेच्या दाबाकडे वाहतात, 3 हवेच्या कमी दाबाकडे वाहतात आणि 4 आहे तेथेच राहतात. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हवेच्या कमी दाबाकडे वाहतात. वारे हवेच्या जास्त दाबाकडून हवेच्या कमी दाबाकडे वाहतात. भूगोलामध्ये काही संकल्पना आपल्या लक्षात आल्या तर सहजपणे उत्तर आपल्याला देता येतात. त्या दृष्टिकोनातून या सर्व प्रश्नांच्या पर्यायांच्याकडे व्यवस्थित लक्ष द्यावं. त्यातून बरेचसे कन्सेप्ट तुम्हाला समजायला नक्कीच मदत होईल. अजूनही कुणी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहजरित्या पोहोचतील. त्यासोबतच चॅनेलला लाईक करा, शेअर करा व व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. तसेच यापूर्वीचेही काही व्हिडिओ प्रश्नोत्तरांच्या स्वरूपामध्ये वेगळ्या विषयांचे केलेले आहेत. ते आपणास पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्ही तेही व्हिडिओ पाहू शकता. त्याचा नक्कीच आपणास परीक्षेमध्ये फायदा होईल. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.